स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आता राज्याचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे। गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलेलं आहे जीबी सिंड्रोमचे रुग्ण पुण्यामध्ये वाढताना दिसतात आणि आता जीबी सिंड्रोमने टेन्शन आणखीन वाढवलेले आहे। याला कारण म्हणजे या सिंड्रोमच्या रुग्णांचा आकडा आता 100 पार पोहोचलेला आहे। पुण्यामधल्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते आणि आठवड्याभरातच पुण्यातल्या रुग्णांची संख्या 101 वर गेलेली आहे आणि अगदी एकाच दिवसामध्ये पुण्यामध्ये 28 रुग्णांची नोंद झालेली आहे। यातल्या 16 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत। पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये जीबीएस रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत। दरम्यान आता या रुग्णांनी 100 पार केली आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। पाहूयात। पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 100 पार गेलेली आहे आणि त्या संदर्भात खरंतर आता पालिका प्रशासन अलर्ट झाला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये आता जीबीएस रुग्णांवर उपचार जे आहेत ते केले जाणार आहेत। या ठिकाणी एक स्पेशल वॉर्ड जे आहे ते जीबीएस रुग्णांसाठी बनवण्यात आलेले आहेत। आपण पाहतोय की कालची आकडेवारी खरंतर शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या तिन्ही शहराची मिळून जवळपास 101 रुग्णांची नोंद जी आहे ती झालेली आहे। पुणे महानगरपालिका हद्दीत 14 रुग्ण आहेत, त्यामुळे खरंतर महानगरपालिकेच्या वतीने सतर्कता म्हणून या ठिकाणी कमला नेहरूमध्ये उपचाराची खरंतर सोय करण्यात आलेली आहे। दुसरीकडे जर खर्च जो आहे तो 5 लाखापेक्षा अधिक होत असल्याने रुग्णालयांचा खर्चही आता महानगरपालिका करणार असल्याचा निर्णय जो आहे तो महानगरपालिका आयुक्तांनी घेतलेला आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर याच संदर्भातली अधिक माहिती आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर 24 तासांमध्ये पुण्यामध्ये 28 नव्या रुग्णांची नोंद आता झालेली आहे। जीबीएसचे पुण्यामध्ये आता 101 रुग्ण असून यापैकी 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। यामध्ये 68 पुरुष आणि 33 महिला रुग्णांचा समावेश आहे। पुणे ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, पुणे मनपा हद्दीमध्ये 19 रुग्ण सापडलेत। पिंपरी चिंचवडमध्ये 14 तर इतर जिल्ह्यांमध्ये एकूण 6 रुग्ण सापडलेत। तर पुण्यामध्ये आता जीबीएसच्या रुग्णांनी 100 पार केल्यानंतर पुणे महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय जीबी सिंड्रोमचा सामना करण्यासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय। महापालिकेच्या या रुग्णालयामध्ये जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत। आम्हाला आयुक्त साहेबांनी आदेशित केलं की 15 बेड मेल मेडिसिन, 15 बेड फिमेल मेडिसिन आणि 15 बेड ICU या संदर्भातली तयारी आम्हाला पूर्वतयारी करण्यास सांगितली होती। या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे। तसेच जर मांसाहारी पदार्थ असतील तर ते पूर्णपणे शिजवून खाल्ले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शन यामुळे होणार नाही। तर आता पुणे या सिंड्रोमसाठी सज्ज झाल्याचं दिसतंय। दुसऱ्या बाजूला जीबी सिंड्रोमचा एकूणच आढावा आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनीही घेतलेला आहे। पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमचे आता 101 रुग्ण आहेत। तसंच रुग्ण वाढत असल्याने आंबेडकरांनी पुण्यातील नांदेड गावातल्या विहिरींची तपासणी केलेली आहे, पाहणी केलेली आहे। जीबीएस सिंड्रोमचे विशेषतः पुण्यामध्ये पेशंटची संख्या वाढली आणि त्यामुळे सातत्याने त्याच्याबद्दलची सगळी चिंता पुणे शहरातले नागरिक व्यक्त करतायत। जीबीएस सिंड्रोम हा यापूर्वीपासून बऱ्याच ठिकाणी जिथे जिथे प्रतिकार शक्ती कमी होते अशा सगळ्या पेशंट्सना या आजाराची खूप ठिकाणी लागण होते। या आजाराचा हा आजार संसर्गजन्य नाही। तर आता बातम्या पाहूयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात। बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आरोपी सुदर्शन घुले याला आता 31 जानेवारीपर्यंत SIT कोठडी सुनावण्यात आलेली आहे। बीड कोर्टानं SIT कोठडी सुनावली असून घुले विरोधात आणखीन पुरावे सापडल्याचा दावा आता SITनं कोर्टात केला होता। त्यामुळे त्याच्या SIT कोठडीची मागणी करण्यात आली आणि आता त्याला 31 तारखेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यातला जो रिमांड रिपोर्टमध्ये त्यांनी जे म्हटलं की जो डाटा रिकवर झालेला आहे त्या अनुषंगाने तपास करणे आहे। जे मोबाईल जप्त केलेले त्याचं लॉक ओपन होत नाही त्या अनुषंगाने तपास करणे आहे। मुद्दा असा आहे की 4 तारखेला त्याला अरेस्ट करण्यात आलं होतं। मोकाचं इम्प्लिकेशन 10 तारखेपासून झालेलं आहे। 10/1 पासून मोकाचं इम्प्लिकेशन झालेलं आहे। त्यामुळे आता त्या अनुषंगाने पुन्हा फर्दर इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहेच असं माझं मत आहे। त्यामुळे आम्ही फर्दर PC मागितली होती, ती कोर्टाने 31 पर्यंत दिलेली आहे।
तर आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे तो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करतायत. आणि अशातच आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही कराडच्या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केलेली आहे. वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या या 26 पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडचं जे जाळं आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वाल्मिक कराडच्या मर्जीतले आणि नजीकचे असे काही पोलीस अधिकारी कर्मचारी आहेत जे बीड जिल्ह्यातल्या अनेक पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे. तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरणं आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं. तर एका बाजूला आपण पाहिलेले तृप्ती देसाई यांनी कराडच्या स्पेशल 26 अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली, तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचेही आरोप काही थांबता थांबत नाहीयेत. कराडच्या डॉक्टरांची चौकशी करा असं अंजली दमानिया यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान थोरातांचं आलिशान हॉटेल कसं असा सवालही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे. वाल्मिक कराडवर उपचार करणाऱ्या सिव्हिल सर्जन अशोक थोरात यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केले असून अशोक थोरात यांचा आलिशान हॉटेल असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केलेला आहे. थोरात बीड रुग्णालयामध्ये सिव्हिल सर्जन आहे आणि त्याची चौकशी व्हायला हवी असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान दमानिया यांनी नक्की काय ट्विट केलेलं आहे ते आपण आधी पाहूयात. तर अंबेजोगाईतील पियुष इन हॉटेल हे डॉक्टर अशोक थोरातांचं हे माजी आरोग्यमंत्री विमल मुंडा यांचे OSD होते. डॉक्टर अशोक थोरातांची पुन्हा बीडमध्ये बदली कुणाच्या आशीर्वादाने झाली? 11 रुग्णांना बाहेर काढून एक ठणठणीत गुन्हेगार ICU मध्ये ठेवला. तर आपण पाहिलं अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवरच थेट आरोप केलेले. दरम्यान ज्या डॉक्टरांना आरोप केलेले ते डॉक्टर अशोक कोणे आपण पाहतोय. दिवंगत आरोग्यमंत्री विमलताई मुंडा यांचे स्वीय सहाय्यक ते होते. लोकसभेमध्ये शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी त्यांची चर्चा होती. या सर्व बातम्यांनंतर आता बातमी आहे लाडकी बहिणी संदर्भात महत्त्वाची. कारण लाडकी बहीण योजनेवरनं आता देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBIने मोठा इशारा दिलाय. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवर आर्थिक ताण आलेला आहे आणि त्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा SBIनं दिलेला आहे. तसंच अशा योजना जाहीर करण्याबरोबर स्टेट बँक ऑफ इंडियाने चिंता व्यक्त केलेली आहे. लाडक्या बहिणींमुळे राज्य सरकारवर आर्थिक ताण आलेला आहे असं SBIचं म्हणणं आहे. तर कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेवर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतो. गृहलक्ष्मी योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे. पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतो. लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% इतका आहे. दरम्यान याच संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर येते. ऐकूयात. स्टेट बँकचा जो रिपोर्ट आहे तो मी स्वतःही मागवलेला आहे. कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते. पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लॉंग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात. परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत. या बातमीनंतर आता बातमी आहे मनसे संदर्भात. मनसेनं आता थेट हॉटस्टारच्या कार्यालयात धडक दिलेली आहे. मराठीतून क्रिकेटचं समालोचन का नाही असा सवाल उपस्थित करत मनसेनं मराठी समालोचनावर सवाल उपस्थित केलेला आहे आणि हॉटस्टारला मनसे जाब विचारतो. भूमिका घेत नाहीयेत. आम्हाला 2 मिनिटं करून जवळजवळ 2 तास झालेले आहेत या गोष्टीला. त्यामुळे आम्हाला हे पाऊल मनसेनं आता थेट हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे. मराठीतून क्रिकेटचं समालोचन का नाही असा जाब विचारत मनसेनं थेट हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये धडक दिलेली आहे.
मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाल्याचं दिसतंय आणि आता क्रिकेट समालोचन हॉटस्टारवर उदय मराठी सामंतजींचा पण त्यावेळेला फोन आलेला, त्यामध्ये पण त्यांनी कबूल केलेलं. कोणी देत ना, पोलीस संरक्षणामध्ये आहेत ना, जाऊन दे ना पोलीस. मग आम्ही बघतो ना आता काय करतात. प्रत्येक वेळेला काय होतंय की पोलीसच त्यांना वाचवत आहेत. हेच चाललेलं आहे ना, त्यामुळेच चाललेलं आहे. मास्क कुठनं येतो त्यांना, या कारणामुळे मास्क येतो त्यांना. त्याचा मास्क कसा येईल? सर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? पुढचं पाऊल काय असेल? तुम्ही भेटेल सर, आज आप मिलने आए थे, आपकी मुलाकात हुई, क्या कहेंगे? आम्हाला दादागिरी करणार, आम्हालाच करणार का दादागिरी? मग माझं त्यांना घ्या ना, त्यांना बोलवा ना. त्यांना 3 तास झाले साहेब. आले चला भाई थांबा 2 मिनिट 2 मिनिटात मी थांबलो 2 मिनिटं थांबा. चला चला तिकडे कोण बोलतंय? कांबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश, तिथे नक्की काय घडतंय, काय मागणी आहे मनसेची, कुणाला भेटायचंय त्यांना? आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गिरीश जोडले गेलेले आहेत. गिरीश, सध्या घटनास्थळी नक्की काय घडतंय, कुणासोबत या सर्वांची चर्चा होते? या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते आहेत आणि नेते आहेत ते आक्रमक झालेले आहेत. मागील 2 तासाहून अधिकचा वेळ झालेला आहे. या ठिकाणी जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी चर्चा करायची आहे, जे निर्णय घेत नाहीयेत आणि त्यामुळे आता मागील 2 तासापासून आम्हाला बसवून ठेवले. कोणत्याही या ठिकाणी प्रक्रिया सुरू नाही आणि त्यामुळे आता मनसेचे कार्यकर्ते ते आक्रमक झाले. त्यानंतर संपूर्ण गदारोळ आहे तो झालेला आहे. या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी या ठिकाणची परिस्थिती निवडण्यासाठी पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मनसेचे कार्यकर्ते मुख्यतः आक्रमक झाले, त्यामुळे या ठिकाणी सध्या तरी गोंधळाची परिस्थिती हॉटस्टारच्या या कार्यालयात झालेली आहे. मराठीमध्ये समालोचन व्हावं ही मनसेची मागणी आहे. याचा सामने आहे क्रिकेटचे, त्यामध्ये इतर भाषांमध्ये समालोचन होते. मात्र हॉटस्टारचे तिकडे जेही कोणी अधिकारी असतील ते अजूनपर्यंत मनसेच्या कार्यकर्त्यांना भेटले का नाहीयेत? कारण काय आहेत? ते इथे कार्यालयात नाहीत अशा पद्धतीची प्राथमिक माहिती किंवा सुरुवातीला जेव्हा आले होते सर्व त्यावेळी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर मनसे नेते आहेत त्यांनी सांगितलंय की त्यांना बोलवून घ्या, त्यांना बोलवून घ्या, त्यांच्यासोबत आम्हाला चर्चा करायची. मात्र याबाबत कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. मागील 2 तासापासून या ठिकाणी बसून ठेवण्यात आलं. त्यामुळे 2 तास झाले तरी देखील टाळाटाळ करत असल्यामुळे या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते ते आक्रमक झाले आणि त्यानंतर या ठिकाणी हे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आता घोषणाबाजी आहे ते सुरू झालेली आहे. सुरुवातीलाच लवकरात लवकर बोलून घ्या म्हणून याआधी मनसेने इशारा दिलेला होता. मात्र असं असताना देखील मनसेच्या इशाऱ्यानंतर देखील या ठिकाणी टाळाटाळ केली जात होती. असं पण हॉटस्टारकडनं अजून कोणीही अधिकृत पद्धतीने मनसेच्या कार्यकर्त्यांशी बोलणी करायला आलेलं नाहीये. तुर्तास धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये मनसेनं राडा घातलेला आहे. मराठीच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा मनसे आक्रमक झाली असून क्रिकेटचं समालोचन मराठीतून का होत नाही असा सवाल उपस्थित करत त्यांनी हॉटस्टारचं कार्यालय गाठलं. तुम्हाला
घेत कुणी शांत बसा रे आता, बस जरा नाही. अहो कशाला गडबड करता तुम्ही लोक? काय भाई खोकर साहेब, आज आपण भेटायला आला होता, काय झालं नेमकं, काय सांगाल? भेटायला नव्हतो आलो, धमकी द्यायला आलो होतो. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा लागावी यासाठी जर का आम्हाला आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शोकांतिकेची गोष्ट दुसरी कुठली गोष्ट नाहीये. महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठी भाषासाठी भांडावं लागतं आणि इथे आल्याच्या नंतर हे यांचे वरचे अधिकारी काय करतात तर मराठी माणसाला पुढे करतात. मी 2 मराठी माणसांनी भांडत बसायचं आणि हे गुप्ता का कोण आहेत हे यांना वरणार ऑर्डर सोडणार. आम्ही आज इकडे आलो होतो, आम्ही यांना क्लिअर सांगितलं की जोपर्यंत तुमच्याकडनं आम्हाला लेखी मिळत नाही की हॉटस्टारवर ज्या मॅचेस होतात त्याच्यावर मराठीमध्ये देखील समालोचन आम्ही करू, हे आम्ही लेखी घेऊनच जाणार. आणि हे आता हॉटस्टारकडनं आम्हाला राजसाहेबांच्या नावाने हे दिलेलं पत्र आहे. ह्याच्यामध्ये आता त्यांना आम्ही वेळ देतोय त्याची कॉमेंट्री त्यांचा सेटअप करायला. पण आता लवकर आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुरू होते तेव्हा त्याच्यापासून हॉटस्टारवर मराठी भाषेमध्ये देखील समालोचन होणार हे त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेलं आहे. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगतो, महाराष्ट्रामध्ये माज हा फक्त मराठी माणसांनीच करायचा, इतर लोकांनी आमच्यावर दादागिरी करायची नाही. सर, तुम्हाला पत्र देण्यात आलं, त्या पत्रात नेमकं काय सांगण्यात आलं त्याच्यावर? याच्यामध्ये लिहिलेलं आहे की हॉटस्टारवर मराठीमध्ये समालोचन ते लोक सुरू करतायत लवकरच आणि ते सुरू होईल, त्यांच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि मी महाराष्ट्रातल्या नव्हे जगातले सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती करतो की आपण देखील, आम्ही भांडतोय मराठी भाषा दिसावी, आपल्याला ऐकू यावी मॅच बघताना, पण आपण देखील जेव्हा मॅच बघतो आपण मराठी भाषेचाच वापर करावा. किती दिवसांची वेळ दिली आहे? नाही, ते लगेचच सुरू करतील. त्यांना ते काय एक आठवडा 10 दिवस लागतील तयारीला. ते बाकी टेक्निकल ते तुम्हाला व्यवस्थित सांगतील. एक मिनिट, धोत्रे बोलतो. मी ठरवलं होतं की जोपर्यंत आम्हाला लेखी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इकडेच थांबणार, आम्ही ऑफिसच्या बाहेर जाणार नाही. आमचा ठिय्या आंदोलन होतं. मला असं वाटतं की हॉटस्टारच्या काचा खूप महाग आहेत, हे त्यांना पाळावंच लागेल. आपण सांगावं. हा, मी राकेश धोत्रे. गेले 3 तास पहिलं म्हणजे ह्यांच्याशी संदर्भ साधून आहे आणि मनापासून आभार की त्यांनी तो संदर्भ केला आमच्याशी. असं कधीच झालं नाही आहे आणि असं कधीच होणार नाही की म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता, ज्या ठिकाणी तुम्ही धंदा करता, तिकडे तुम्ही कुठल्याही भाषेला डावजू शकत नाही आणि शकणारही नाही. त्या अनुषंगानेच मी सांगतोय तुम्हाला की आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मराठी लँग्वेज आमच्या प्लॅनमध्ये अगोदर ही होती. फक्त चॅम्पियन्स नाही, आतापासून राईट. पण म्हणजे थँकफुली आज आम्ही इथे यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ते करणार आहोत. अहो मला एक सांगा, सगळ्यांचा मराठी सोडून हरियाणवी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, कन्नडा, हिंदी, इंग्लिश, मराठी सोडून सगळ्या भाषांमध्ये समालोचन होतं. महाराष्ट्रामध्ये राहून मराठी नको. प्रश्न असा उपस्थित होतो जे सरकार गुप्ता ते का नाही भेटायला आले, तोच तर प्रश्न आहे. हे नेहमी असंच करतात. कुठलंही आंदोलन असेल तर एक तर मराठी माणसाला पुढे करायचं. आज इथे जर का मराठी नसते तर काय झालं असतं? मराठी अधिकारी जर का आला नसता तर आम्ही चर्चा केली असती का? 100% चर्चा केली नसती. आज इकडे चित्र वेगळं असतं. पण मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना देखील सांगावं की याच्यापुढे मराठी भाषेचा गळचेपी आम्ही सहन करणार नाही. आज तुम्ही आम्हाला हे जे पत्र दिलं आणि मराठीमध्ये आपण समाज सुरू करणार आहात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि आपल्या व्यवस्थापकांना हे आमच्याकडनं निवेदन आहे
याच्या पुढे कृपा करून मराठी भाषेचा मान सन्मान आपल्या चॅनलकडून राखला जाईल ही आशा बाळगतो. म्हणजे एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये कुठेतरी अशा कंपन्यांकडूनच मराठी माणसावरती अन्याय होतोय का? जिथे जिथे मुळे अशा आमच्या मराठी भाषेवर किंवा मराठी माणसावर अन्याय होतो तिथे तिथे मनसे आक्रमकपणे आणि ठामपणे उभी राहते. याच्या पुढे देखील मराठी भाषेचा मराठी माणसाचा मराठीचा अपमान झाला तिथे तिथे मनसे खंबीरपणे उभे राहील. पण एवढे दिवस झाले असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला की अजूनपर्यंत मराठी भाषा का लागली गेली नाही, जिकडे भोजपुरी आहे तेलुगू आहे, कारण काय होते? तोच प्रश्न मी यांना विचारला आलो. कारण काय होतं एवढा वेळ का लागला की मराठी भाषा काय सबस्क्रिप्शनचा प्रॉब्लेम आहे आज प्रश्न तुमच्या समोर विचारला त्यांना, त्याच्यावर त्यांनी हेच उत्तर दिलं आणि अमेजींनी त्यावर उपाय पण सांगितला. त्यांचं म्हणणं आहे की मराठीचं सबस्क्रिप्शन होत नाही म्हणून, पण ते कसं व्हावं आणि काय करावं आणि महाराष्ट्रामध्ये जरी होत नसेल तरी तुम्हाला मराठी भाषा ही लागू करावीच लागणार कॉमेंट्री, हे अमेजींनी त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे आणि याच्या पुढे त्यांना कंटिन्यू करायचं आहे. कुठलीही सबब देता येणार नाही. स्टुडिओ वगैरे जो सेट आहे तो पूर्णपणे कायमस्वरूपी त्यांना ठेवावा लागणार आहे. जोपर्यंत चॅनल चालणार आहे तोपर्यंत अगर नाहीच हे करणार असतील तर मग आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आमच्या पद्धतीने काम करू. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चला डॉक्टरजी धन्यवाद. अहो झालाच. तर हॉटस्टारवर क्रिकेट समालोचन हे मराठीतून व्हावं यासाठी मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. अखेर आता हॉटस्टारकडनं या संदर्भात आश्वासनाचं पत्र त्यांना देण्यात आलेलं आहे. कार्यालयामध्ये मनसेचा राडा बघायला मिळालेला आहे. हॉटस्टारवर सुद्धा क्रिकेट समालोचन हे मराठीतून व्हावं ही मागणी होती. गेल्या 2-3 तासांपासून कोणत्याही पद्धतीने हॉटस्टारकडनं रिप्लाय येत नव्हता. मात्र अखेर आता लेखी स्वरूपामध्ये आश्वासन हॉटस्टारने दिलेलं आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये एकूणच सेटअप करून लवकरात लवकर मराठीमध्येही क्रिकेट समालोचन सुरू होईल असं आश्वासन आता हॉटस्टारकडनं देण्यात आलेलं आहे. तू बघू शकता डिस्नी हॉटस्टार ऑफिसमध्ये ही सगळी मंडळी आली होती आणि मराठी लागली पाहिजे असं दिलं सुद्धा आहे. आणि हे आता काही कार्यकर्त्यांना आपण बघतो आश्वासन नाही धमकी द्यायला आलो आहे असं म्हणत खोपकरांनी थेट हॉटस्टारला इशाराच दिला. दरम्यान आता हॉटस्टार कार्यालयावर मनसेचा मोठा राडा बघायला मिळाला आणि अखेर हे आंदोलन यशस्वी झाल्याचं आपण पाहतो. राज्यात वाघांची संख्या अधिक झाल्याने आता वाघांची देखील नसबंदी होण्याची शक्यता आहे. बिबट्यासंदर्भात जसा नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे त्याच धर्तीवर वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव ठेवू अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेली आहे. आज वन खात्यासंदर्भात अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये वाघांची देखील नसबंदी करता येईल का या संदर्भातला प्रस्ताव आम्ही केंद्राला पाठवण्याबाबत विचार केलेला आहे अशी माहिती वनमंत्र्यांनी दिलेली आहे. यानंतर आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांना नडणाऱ्या धनाढ्य चालकाचा माज अखेर उतरवण्यात आलाय. खाकी वर्दीला 2 तासात सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याची रवानगी आता अखेर पोलीस कोठडीत करण्यात आली. आणि एवढंच नाही तर या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंड गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये कुणाल वाकलीवाल हा VIP सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीमध्ये जात होता. पोलिसांनी थांबवल्यानंतर या मुजोर धनाढ्य चालकाने पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी दिली. मात्र अखेर खाकी वर्दी काय असते हे त्याला पोलिसांनी दाखवलं आणि 24 तासाच्या आतच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. यानंतर आता बातमी आहे उत्तराखंडच्या देहरादूनमधून.
खरं तर दोन नेत्यांमधील राजकीय वाद हा काही नवीन नाही, मात्र आता हे वाद गंभीर वळण घेत आहेत. देहरादूनमध्ये भाजपाच्या माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या संपर्क कार्यालयावरच गोळीबार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. माजी आमदार कुंवर प्रणव यांनी आमदार उमेश कुमार यांच्या कॅम्प कार्यालयावर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान यावेळेस कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली असून राजकीय वादातून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात येतोय. नंतर बातमी आहे राज्यातून मराठा आरक्षणासंदर्भातली. गेल्या 3 दिवसांपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि आजचा त्यांचा उपोषणाचा 3रा दिवस असून आंदोलनाच्या 3ऱ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली आहे. त्यांचा बीपी आणि शुगर कमी झाला असून डॉक्टरांनी जरांगेंच्या आरोग्याची तपासणी केलेली आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगेंनी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आजचा त्यांचा या आंदोलनाचा या उपोषणाचा 3रा दिवस आहे. दरम्यान आता मनोज जरांगे यांच्या आंदोलनावरनं वाद प्रतिवाद आणि प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर आंतरवाली सराटीमध्ये येण्यासाठी कुणालाच ना नाहीये. आम्ही खुनशी किंवा जातीयवादी प्रत्युत्तर जरांगेंनी पंकजा मुंडे यांना दिलेलं आहे. तर मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू केलं. जरांगेंनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यास आंदोलनस्थळी जाऊन भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी काल दिली होती. त्यालाच आज जरांगेंनीही उत्तर दिलेलं आहे. त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे. कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते. ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे. आमचं कोणालाच ना नसते ना, आमचे कोणालाच नाही. कारण आम्ही खुनशी नाहीये, जातीवादी पण नाही. आमचे कोणालाच ना नाही. आम्ही काय दहशतवादी आहेत का? तिथं कोणी येतो कोणी जातो. आम्ही नाही जातीवादी. रोष नसतो आमच्या मनात, राग नसतो. आम्ही खुनशी नाहीत. आम्ही दुःख धरीत नाहीत लोकांवरती. यानंतर आता बातमी आहे नाशिकमधून कृषी संदर्भात आणि साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. यानंतर देवळा तालुक्यामध्ये तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकरहून अधिक क्षेत्रावर कांदा पीक पूर्णपणे खराब झालं. साम टीव्हीनं ही बातमी दाखवल्यानंतर आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तातडीनं याची दखल घेतलेली आहे. कोकाटे रात्री उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले होते आणि तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना केलेल्या आहेत. हे जे आहे ना, तर हे मी एका एकरला वापरलेलं होतं. तर हे वापरलेल्या जागेवरती फक्त गवतच मेलं आहे, कांदा जसाच तसा आहे. पण हे जे वापरलेलं हे मी 5 एकर क्षेत्राला वापरलेलं आहे. तर तिथं कांदाही राहिला नाही आणि गवतही राहिलं नाही आणि बांधालाही गवत राहिलं नाही. सगळं सपाट करून झालेलं आहे. म्हणजे आज रोजी तिथं रोटरच मारावं लागणार आहे अशी पोझिशन झाली. आमचं 1.5 एकर क्षेत्र आहे. काय परिस्थिती आता? तेच परिस्थिती असे सगळे मरूनच गेले. तुम्ही पण हेच औषध हेच औषध वापरलं होतं. हेच पहिले हे वापरलं होतं, याच्याने काही नाही, हे संपून गेलं. दुसरं हे आणलं त्याच्याने तेच झालं. सगळे मरून गेले, काहीच राहिलं. नुकसान झालं? 1.5 एकर तर पूर्ण मरून गेले, काहीच राहिलं नाही. म्हणजे पर्यायच नाही राहिला त्याला. नाशिक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे कांदा उत्पादक शेतकरी आहे किंवा जिथे कांद्याची लागवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना व्हेरीफाय करा. त्यांची जिथे नुकसान झालं असेल ते पंचनामे करा आणि त्या कंपनीला आपण त्या संदर्भात जाब विचारलेला आहे. कांद्यावर जे इतर अनेक वर्षापासून जे औषधं मारली जातात त्यामध्ये असलेली घटक आणि या कंपनीच्या औषधामध्ये असलेले घटक हे साम्य आहे. फक्त बॅच त्यांची खराब झालेली असेल किंवा त्यामध्ये काही चुकीचं घटक टाकलेले असतील तर त्याचं व्हेरीफाय करण्यासंदर्भात कृषी खात्याला आम्ही वेगवेगळ्या लॅबमध्ये टेस्टिंग करायला सांगितलेली आहे. यानंतर आता राज्यासह देशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. पोटाची खळगी भरण्यासाठी चक्क जीवघेणा स्टंट केल्याचा प्रकार कल्याणमध्ये उघडकीस आलेला आहे. मोहने लहुजी नगर परिसरामध्ये रोशन या तरुणाने स्वतःला सिमेंट कॉन्क्रीटच्या बॉक्समध्ये कोंडून घेतलं होतं. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर हा स्टंट बंद झाला.
बेरोजगार तरुणांना भजी तळायला सांगणार का असा संतप्त सवाल संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींना विचारलाय. देशातल्या बेरोजगारीचं भयान वास्तव दाखवणारा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. पुण्यातल्या मगरपट्टा भागामध्ये आयटी कंपन्यांमध्ये जॉबच्या मुलाखतीसाठी तब्बल 1 किलोमीटर रांग लागली होती. त्यावरूनच राऊतांनी मोदींना हा जाब विचारलाय. मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप सैफवरील हल्ला प्रकरणातील संशयी आरोपी आकाश कनोज यानं केलेला आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये ताब्यात घेतल्यानंतर नोकरी गेली आणि ठरलेलं लग्नही मोडलं असं त्याने म्हटलंय. छावा चित्रपटातला तो वादग्रस्त सीन अखेर काढून टाकणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी ही घोषणा केली असून छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराज लेझिम खेळतानाचं गाणं दाखवण्यात आलं होतं. यावरनं मोठा वाद निर्माण झालेला. अखेर संभाजी महाराजांचा तो वादग्रस्त सीन कट करण्यात आलाय. मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होणार आहे, कारण कोस्टल रोड आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय. कोस्टल रोड आणि वरळी बांद्रे सिलिंग जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल लोकार्पण करण्यात आलं. तेव्हा आता मरीन ड्राईव्ह ते बांद्रे हा प्रवास फक्त 12 मिनिटांमध्ये होणार आहे. आजपासून पुणे मेट्रोची प्रवासी सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहील. सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांना मेट्रोनं प्रवास अधिक सुलभ करता यावा या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. समृद्धी महामार्ग हा एक्सेस कंट्रोल म्हणून तयार करण्यात आलेला आहे. महामार्गावर कुठेही वाहन थांबवण्यास बंदी आहे. मात्र तरीही समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळ वाहनांच्या रांगा बघायला मिळतात. महामार्गावर अवैधरित्या थांबलेल्या या वाहनांमुळे अपघाताचा धोका आता वाढलेला आहे. दहावी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये यासाठी यवतमाळचे जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा दक्षता समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळेस परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी सूचना देण्यात आल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडून गैरप्रकार आढळला तर थेट कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आरटीई अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षासाठी जागा वाढलेल्या आहेत. दुर्बल आणि वंचित आर्थिक मागास घटकांमधील बालकांना पहिलीच्या वर्गामध्ये मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्यातल्या तळणीमध्ये नागनाथ यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला. दरवर्षी पौष महिन्यातील शेवटच्या रविवारी यात्रेचं आयोजन करण्यात येतं. यंदा देखील भाविकांनी मोठ्या संख्येने या यात्रेला हजेरी लावली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख आता निश्चित करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यामध्ये 24 फेब्रुवारी रोजी बिहारमधून 19वा हप्ता दिला जाणार आहे. तर कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही माहिती दिलेली आहे. परळीतील महादेव मुंडेंचे कुटुंबीय तपास अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाले. मुंडे कुटुंबीय अंबेजोगाईच्या कार्यालयामध्ये पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमलेंच्या भेटीसाठी गेले. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली होती. रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे. शिवसेनेचे आमदार आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये जोरदार जुंपलेली आहे. सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना राज्यामध्ये फिरणंही मुश्किल होईल असा इशारा शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी दिलेला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदावरनं तटकरे आणि गोगावलेंमध्ये सुरू झालेले शाब्दिक युद्ध थांबताना दिसत नाहीये. लोकसभा निवडणुकीमध्ये चुकीचं वागलं असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं गोगावले म्हणाले. दरम्यान आमची एक तरी चूक दाखवून द्यावी असं आव्हान गोगावलेंनी तटकरे यांना दिलेलं आहे.
उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती असल्याचा खळबळजनक दावा रवी राणांनी केलेला आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं नेतृत्व स्वीकारलंय, आता नरेंद्र मोदींचंही नेतृत्व स्वीकारतील असं भाकीतही राणांनी केलेलं आहे. भाजपाला राज्यातच नाही तर देशातही पक्ष फोडण्याची चटक लागल्याची टीका संजय राऊतांनी केलेली आहे. ज्याप्रमाणे मूळ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, तसाच शिंदेंचा आणि अजित पवारांचा पक्ष भाजपा फोडेल असा दावाही राऊतांनी केलेला आहे. आता आपण बातम्या पाहतोय महाकुंभासंदर्भातल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रयागराज येथील महाकुंभात सहभागी झाले. त्रिवेणी संगमामध्ये स्नान करत शहांनी मनोभावे पूजाही केली. यावेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. अमित शहा यांनी कुंभस्नान केलेलं आहे. यावेळेस सर्व साधू महंतांशी शहांनी चर्चा केली. यासोबतच संपूर्ण महाकुंभ मेळाव्याची माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे. देश आणि विदेशातून असंख्य भाविकांनी प्रयागराज येथील कुंभमेळ्यामध्ये हजेरी लावली. 144 वर्षांनंतर आलेला हा महाकुंभमेळा अनुभवता यावा अशी सर्व भारतीयांची मनोकामना असते आणि त्यासाठी या महाकुंभ मेळ्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थिती दर्शवली आणि सपत्नीक त्यांनी पूजाही केली आहे. नंतर आता आपण पाहूयात बातमी एका व्हायरल मेसेज संदर्भातली. कुंभमेळ्यामध्ये आलेल्या एका IITian संदर्भातली बातमी आहे. दरम्यान हा IITian बाबा हा ISIचा हेर असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. दरम्यान खरंच हा बाबा कुंभमेळ्यामध्ये हेरगिरी करतोय का याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. IITian बाबा ISIचा हेर. महाकुंभमेळ्यात बाबाची हेरगिरी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? कुंभमेळ्यात हा IIT बाबा दिसला आणि त्याची देशभर चर्चा झाली ती त्याच्या शिक्षणाची. एवढं शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी या बाबानं का सोडली असे सवालही विचारण्यात आले. मात्र हा IITian बाबा नसून ISIचा हेर असल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे एकच खळबळ आली आहे. मात्र या दाव्यात कितपत तथ्य आहे? खरंच हा बाबा हेर आहे का याची सत्यता जाणून घेण्याची गरज आहे. पण मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. IITian बाबा हा ISIचा हेर आहे. IIT रोपरचा माजी विद्यार्थी आहे. ब्रह्मोस अवकाश संशोधन संस्थेत तो इंजिनियर बनला आणि त्यानंतर ISI साठी हेरगिरी करताना पकडला गेला. त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. जन्मठेपेची शिक्षा सुनावून देखील हा IITian बाबा कुंभमेळ्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच या बाबाला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे का? याआधी त्याला अटक झाली होती का? कुंभमेळ्यात हा बाबा आलाच कसा असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण याआधी जुना आखाड्याचे महंत यांनीही हा बाबा फेक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या दाव्याची पडताळणी करणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. IIT बाबाची तुलना निशांत अग्रवालशी करण्यात आली. IIT बाबा आणि निशांत अग्रवाल दोन्ही वेगळे आहेत. अभय सिंग असं IIT बाबाचं नाव आहे. अभय सिंगनं 2008 आणि 2012 साली मुंबईतून शिक्षण घेतलं. IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली. दावा केलेली व्यक्ती ही निशांत अग्रवाल आहे. या निशांत अग्रवालला 8 ऑक्टोबर 2018ला अटक झाली होती. त्यानंतर ब्रह्मोस मिसाईल प्रकरणात गुप्त माहिती पाकिस्तानच्या ISIला पुरवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
मात्र महाकुंभमेळ्यात असलेला IIT बाबाचा ISIशी संबंध नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळं आमच्या पडताळणीत IIT बाबा ISIचा हेर असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट